मित्रांनो, तुम्हालाही गावचा सरपंच होण्याची इच्छा आहे, गावचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे, गावाचा विकास करायचा आहे, तुमच्या गावाला एक आदर्श गाव बनवण्याची इच्छा आहे, पण नेमकं सरपंच कसं व्हायचं हेच माहित नसेल तर मग तुम्ही सरपंच कसे होणार? मग मित्रांनो, नेमकं सरपंच कसं व्हायचं, सरपंच होण्यासाठी काय करावं लागतं, सरपंच होण्यासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत आणि नेमकी काय प्रक्रिया आहे, हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी सुमित डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं जबरदस्त मुद्दा या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरपंच कसं व्हायचं हा मुद्दा तरुणांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आजकालच्या बऱ्याच तरुण बांधवांना गावचा सरपंच होण्याची इच्छा आहे, गावचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मग काय फक्त इच्छा असेल तर लगेच सरपंच होता येतं का? तर नाही. तर मित्रांनो, आज आपण सरपंच होण्याकरता पहिल्या पायरीपासून ते सरपंच होण्याची प्रक्रिया सर्व काही समजून घेणार आहोत. मित्रांनो, ग्रामपंचायत ही आपल्या शासन व्यवस्थेतली सर्वात लहान पण महत्वाची कडी आहे. या ठिकाणाहूनच सर्व काही राजकारण आणि सर्व काही शासन व्यवस्था सुरू होते. मित्रांनो, सरपंच पदाला उभा राहण्यासाठी ज्या व्यक्तीला उभा राहायचं आहे त्या व्यक्तीला कुठली कुठली पात्रता असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला उभा राहायचंय त्या व्यक्तीचं वय किमान 21 वर्ष असायला हवं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे ज्या गावचा तुम्हाला सरपंच व्हायचं त्या गावचे तुम्ही कायमचे रहिवासी असायला हवे. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसावा आणि तुम्ही कुठेही कर्ज काढलेले नसावे, कुठल्याही प्रकारचे लोन थकबाकी अशा प्रकारची कुठलीही समस्या नसावी. या सर्व काही अटी पूर्ण असल्यानंतरच तुम्हाला सरपंच पदासाठी उभा राहता येतं. मग मित्रांनो, सरपंच होण्यासाठी काय करायचं, सरपंच होण्यासाठी कुठं फॉर्म भरायचा? मित्रांनो, ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख महाराष्ट्र शासन जाहीर करतं त्यानंतर तुम्हाला सरपंच पदाचा फॉर्म भरता येईल. आणि हा सरपंच पदाचा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा? मित्रांनो, आजकाल सर्व काही डिजिटल झाल्यामुळं आता आपल्याला तो फॉर्म ऑनलाईन देखील भरता येतो. महाराष्ट्र शासनाचं हे संकेतस्थळ ही वेबसाईट देखील आहे जी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. यावर सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पण मित्रांनो, बरेच लोक हा फॉर्म ऑनलाईन भरत नाही तर ऑफलाईन भरतात. मग हा फॉर्म प्रत्यक्ष आणि ऑफलाईन कसा भरायचा आणि तो कुठे भरायचा? मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायत तहसील कार्यालयामध्ये मिळतो. आणि हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक लागत असणारे कागदपत्रे, पहिलं म्हणजे मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, तुमच्या जातीचा दाखला, जर ती जागा आरक्षित असेल तर हे सर्व काही कागदपत्र रेडी लागतात. आणि त्यानंतरच आपण हा फॉर्म भरू शकतो. आणि यासोबतच एक जामीन रक्कम किंवा डिपॉझिट फी भरावी लागते, जी साधारणतः 500 ते 1000 रुपये असते. आणि अशा प्रकारे या सर्व कागदपत्रांद्वारे तुमचा सरपंच पदाचा फॉर्म भरायचा आणि त्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा. आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अधिकारी तपासणी करतात आणि तपासणी झाल्यानंतर तुमचा फॉर्म योग्य असेल तर तुमचं नाव उमेदवाराच्या यादीमध्ये भरलं जातं. मित्रांनो, फॉर्म भरण्याची ही संपूर्ण प्रक्रिया ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, सरपंच होणं म्हणजे सत्तेत बसणं नाही तर लोकांच्या गोरगरिबांच्या सेवेत उभं राहणं. आणि मित्रांनो, सरपंच पदासाठी फॉर्म भरला, सर्व काही उमेदवार पदामध्ये नाव आलं, तुम्ही सरपंच पदासाठी उभाही राहिलात, लगेच तुम्ही निवडून येता असं नाही. या प्रक्रियेपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही गावच्या विकासासाठी अगोदर सुद्धा काय काम केलेलं आहे, गावाप्रती लोकांप्रती तुमचं कसं समर्पण आहे, तुमचं आणि गावातील संपूर्ण व्यक्तींचं नातं कसं आहे, तुम्ही लोकांसोबत वागता कसे, तुम्ही लोकांसोबत प्रेमानं राहता कसं, हे सर्व काही डिपेंडेड आहे. आणि हे सर्व काही तुमच्या अस्तित्वामध्ये असेल तर गावातील लोक तुम्हाला आपोआप निवडून देतात. आणि मित्रांनो, जे व्यक्ती आपल्या व्हिडिओचं थंबनेल पाहून हा व्हिडिओ पाहण्यासाठी आले त्यांना सर्वांना माझं सांगणं, तुम्हाला सुद्धा कुठेतरी सरपंच होण्याची इच्छा आहे, कुठेतरी तुमच्या मनामध्ये काहीतरी विषय चाललेला, याशिवाय तुम्ही या व्हिडिओवर क्लिकच करू शकत नाही. पण मित्रा, जर तुझ्या मनात सुद्धा गावाविषयी प्रेम असेल, मनामध्ये धडाडी असेल, संघर्ष करण्याची इच्छा असेल, गावचा विकास करण्याची इच्छा असेल तर बिनधास्तपणे सरपंच पदासाठी उभा राहा, फॉर्म भर, तू नक्की निवडून येणार. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या तालुक्यातून पाहताय, तुम्हाला कुठली सरपंचाची निवडणूक लढायची हे देखील कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा हा जबरदस्त मुद्दा, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे जबरदस्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या जबरदस्त मुद्दा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। जय हिंद।